जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल एसपी क्रिएशनवरील एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। फायनली मित्रांनो, आजचा व्हिडिओ जो आहे तो इंस्टाग्राम रील्सवरती जबरदस्त ट्रेंडिंगवरती आहे आणि आजचा व्हिडिओ जो आहे तो आपण कुठल्या गाण्यावरती बनवलेला आहे हे विपुल दादा तुम्हाला सांगतील। कुठं राहतीस व्हिडिओ कर आणि गाणं टाक, गलगलेचा आवळा हिरवा पिवळा निळा। तर मित्रांनो, बघितलं विपुल भाईंनी सांगितलेलं आहे आजचा व्हिडिओ आपण कुठल्या सॉन्ग वरती बनवलेला, तर व्हिडिओ एकदम जबरदस्त आहे। व्हिडिओला सगळ्यांनी लाईक नक्की करा। या चॅनलवरती तुम्ही नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल, आपल्या एसपी क्रिएशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब नक्की करा, कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारे मराठीमधून रील्स एडिटिंग शिकवत असतो। सोबतच आज जे पण काही मटेरियल यूज केलेले सर्व तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमधून डाउनलोड करू शकता। तुम्हाला जर डाउनलोड करता येत नसेल तर हाऊ टू डाउनलोड मटेरियल हा डिस्क्रिप्शनमधील व्हिडिओ एक वेळेस नक्की बघा। त्याचबरोबर आपला टेलिग्राम चॅनल देखील नक्की जॉईन करा, कारण कॅपकट प्रो ॲप्लिकेशन तुम्हाला टेलिग्रामवरती दिलेलं आहे। सोबतच इथून तुम्ही मटेरियल देखील आपलं डाउनलोड करू शकता। तर चला मित्रांनो, जराही नवे घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती आलेलो आहे। जस्ट सुपर VPN आणि कॅपकट प्रो ॲप्लिकेशन तुम्हाला इन्स्टॉल करून घ्यायचं आहे। तर सुपर VPN ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर सिंगापूर सर्व्हरला कनेक्ट करून घ्यायचं आहे। सिंगापूर सर्व्हर कनेक्ट केल्यानंतर परत कॅपकट प्रो ॲप्लिकेशन जे तुम्हाला आपल्या टेलिग्रामवरती भेटून जाईल ते तुम्ही ओपन करून घ्यायचं आहे। ओपन केल्यानंतर एक वेळेस टेम्पलेटवरती क्लिक करून टेम्पलेट लोडिंग होत असेल तर तुमचं VPN कनेक्ट आहे असं समजा। जर होत नसेल तर तुम्ही एक दोन वेळेस क्लोज करून ओपन करू शकता आणि मोबाईल डाटा जिथं प्रॉपर असेल त्या ठिकाणीच कनेक्ट होईल, ठीक आहे। त्यामुळे मोबाईल नेटवर्क चांगला असलेल्या ठिकाणी जा। सोबतच इथं न्यू प्रोजेक्टवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। एक मी तुम्हाला मटेरियलमध्ये व्हिडिओ दिलेला आहे, तर तो व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी ॲड करायचा आहे आणि सोबतच तुम्हाला ज्या फोटोचा व्हिडिओ बनवायचा असेल तो फोटो सिलेक्ट करायचा आहे, ॲडवरती क्लिक करायचं आहे। ॲडवरती क्लिक केल्यानंतर तुमचा फोटो आणि व्हिडिओ इथे दिसायला चालू होईल। तर फोटोला तुम्ही जस्ट जे आहे ती या टाईपमध्ये स्क्रोल करून वाढवून घ्यायचं आहे। व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्ही इथून एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, म्हणजे व्हिडिओ आणि ऑडिओ सेपरेट होईल। तर व्हिडिओला इथून डिलीट करून टाकायचं आहे आणि जिथपर्यंत ऑडिओ आहे तिथपर्यंत फोटो ठेवून एक्स्ट्रा पार्ट पुढचा डिलीट करून टाकायचं आहे। त्यानंतर जेवढे पण इमेजेस आहेत त्या इमेजेसला आपण स्प्लिट करायचं। ते स्प्लिट कुठं कुठं करायचं ते तुम्हाला मी प्रॉपर आपल्या टाईमलाईनवरती नेऊन दाखवतो। तर हे आपली आहे टाईमलाईन। तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही अशा प्रकारे जे आहे ते इथं बघू शकता। तर थोडंफार जे आहे ते झूम करायचं आहे आणि ज्या फ्रेमवरती सांगतो आहे फक्त त्या फ्रेमवरती तुम्हाला स्प्लिट करत जायचं आहे। इमेजेसला स्प्लिट करण्यासाठी इमेजेसवरती क्लिक करायचं आहे आणि त्या स्प्लिट ऑप्शनवरती क्लिक करायचं, म्हणजे स्प्लिट होऊन जाईल। ओके, तर इथं मी स्प्लिट कुठं कुठं करायचं आहे ते सांगतो। सगळ्यात पहिल्यांदा तर जे आहे ते बरोबर झूम करून 18 फ्रेम इथं बघू शकताय। 18 फ्रेमवरती इथं स्प्लिट करायचं, म्हणजे 0.0 सेकंद आणि 18 फ्रेमवरती स्प्लिट करायचं। त्यानंतर 1 सेकंदानंतर पुढं 1 सेकंद आणि 6 किंवा 7 फ्रेमवरती तुम्ही इथं स्प्लिट करू शकता। तर 1 सेकंद 7 फ्रेम आहे। त्यानंतर पुढं जायचं आहे। इथं पुढं गेल्यानंतर 1 सेकंद आणि 26 फ्रेमवरती एक स्प्लिट करायचं आहे। त्यानंतर 2 सेकंद आणि 12 फ्रेमवरती एक स्प्लिट करायचं आहे। त्यानंतर पुढं जायचं आहे 3 सेकंद आणि 1 फ्रेमवरती स्प्लिट करायचं आहे। त्यानंतर पुढं जायचं आहे बरोबर 3 सेकंद आणि 18 फ्रेमवरती स्प्लिट करायचं आहे। त्यानंतर 4 सेकंद आणि 5 फ्रेमवरती स्प्लिट करायचं आहे। परत पुढं जायचं आहे 4 सेकंद आणि 24 फ्रेमवरती स्प्लिट करायचं आहे। त्यानंतर 5 सेकंद आणि 12 फ्रेम। त्यानंतर पुढची बीट आहे ती 6 सेकंद आणि 1 फ्रेम। त्यानंतर पुढची आहे ती 6 सेकंद आणि 18 फ्रेम आणि पुढचा जो आहे तो 7 सेकंद आणि 8 फ्रेम। 7 सेकंद आणि 8 फ्रेमवरती स्प्लिट करायचं आहे। नंतर इथं बघू शकता 7 सेकंद आणि 25 फ्रेमवरती स्प्लिट करायचं आहे। 8 सेकंद आणि 12 फ्रेमवरती स्प्लिट करायचं आहे। 8 सेकंद आणि 20 फ्रेमवरती एक स्प्लिट करायचं आहे। त्यानंतर 9 सेकंद आणि 18 फ्रेमवरती स्प्लिट करायचं आहे। परत जे आहे ते बरोबर 10 सेकंद आणि 25 फ्रेमवरती स्प्लिट करायचं आहे। त्यानंतर आता इथून पुढे लांब लांब आहे तर 12 सेकंदावरती एक स्प्लिट द्यायचं आहे। 13 सेकंद 5 फ्रेमवरती एक स्प्लिट द्यायचं आहे। 14 सेकंद 10 फ्रेमवरती एक स्प्लिट द्यायचं आहे। 15 सेकंद 18 फ्रेमवरती एक स्प्लिट द्यायचं आहे। अशा प्रकारे हे स्प्लिट करून घ्यायचे आहेत इमेजेसना। इमेजेसला स्प्लिट केल्यानंतर ॲनिमेशन जे आहे ते अगदी काळजीपूर्वक तुम्ही अप्लाय करायचे। तर इथं बघू शकता जेवढे आपल्या लॉंग बीट आहेत तर इथून पुढं आपल्याला बघू शकता 9 सेकंदापासून पुढं ज्या ॲनिमेशन आहेत त्या मी आधी सांगणार आहे। तर या ॲनिमेशन बघू शकता 9 सेकंदानंतर ॲनिमेशनवरती जायचं आहे आणि ॲनिमेशनमध्ये गेल्यानंतर कॉम्बोमध्ये जायचं आहे। कॉम्बोमध्ये गेल्यानंतर या ठिकाणी जे आहे ते व्हेव अँड स्लाईड हा ॲनिमेशन अप्लाय करायचं आहे। 10 सेकंद 9 सेकंदाच्या नंतरचं सांगतो आहे मी। व्हेव अँड बघू शकता व्हेव अँड स्लाईड जो आहे तो ॲनिमेशन इथं कॉम्बोमधील सिलेक्ट करायचं आहे। पुढच्या लेअरवरती जायचं आहे, ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये जायचं आहे
आणि इफेक्ट जो आहे आपला तर स्ट्रेच अँड डिझॉर्ड हा इफेक्ट कॉम्बोमधील सिलेक्ट करायचा आहे ॲनिमेशनला. त्यानंतर परत पुढच्या लेअरवरती जायचं आहे, कॉम्बोमध्ये जायचं आहे, व्ह्यू ॲम्प्लिफिकेशन जो स्टार्टला इफेक्ट भेटेल तो सिलेक्ट करायचा आहे. त्याच्या पुढच्या लेअरला जायचं आहे, ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये जायचं आहे. कॉम्बोमध्ये गेल्यानंतर स्ट्रेच अँड डिझॉर्ड हा इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे. नंतर त्याच्या समोरच्या लेअरला आपण ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये जायचं आहे आणि या ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला डिझॉर्ड अँड स्ट्रेच हा इफेक्ट अप्लाय करायचा आहे. त्यानंतर पुढच्या लेअरवरती म्हणजे आपल्या लास्ट लेअरवरती जायचं आहे, ॲनिमेशनमध्ये जायचं आहे, कॉम्बोमध्ये जायचं आहे आणि फ्लॅश एनलार्जमेंट 1 हा इफेक्ट आपण अप्लाय करायचा आहे. ओके, आता मित्रांनो जिथं आपण इफेक्ट 9 सेकंदानंतर अप्लाय केला त्याच्या अलीकडे 2 बीट आहेत, तर त्या दोन्हीलाही सेम इफेक्ट आपण द्यायचा आहे. तर त्यावरती क्लिक करायचं आहे, ॲनिमेशनमध्ये जाऊन इन ॲनिमेशनमध्ये फ्लॅश इन इफेक्ट जो आहे हा दोन्हीलाही इन ॲनिमेशनमधला फ्लॅश इन इफेक्ट द्यायचा. ओके, आणि आता याच्या अलीकडले जे इफेक्ट आहेत हे खूप इंटरेस्टिंग आहेत, त्यामुळे कंप्लीट बघायचे आहेत. तर 1 नंबरला जो आहे ॲनिमेशनमध्ये जायचं आहे, कॉम्बोमध्ये जायचं आहे आणि पेंडुलम 1 हा इफेक्ट द्यायचा. नंतर पुढच्याला आपण ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये जायचं आणि पेंडुलम 2 हा इफेक्ट द्यायचा. तर इथं बघू शकता पेंडुलम 1, पेंडुलम 2, नंतर 1, नंतर 2, त्यानंतर 1 आणि नंतर 2 आणि इथं बघितलं तर 1 आणि 2 अशा पहिल्या 8 लेअर ज्या आहेत त्या 8 लेअरला पेंडुलम 1 आणि पेंडुलम 2 असे 4-4 लेअरला द्यायचा इफेक्ट. त्यानंतर पुढची लेअर जी आहे त्यावरती क्लिक करायची 9 नंबरची, ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये जायचं आहे आणि कॉम्बोमध्ये गेल्यानंतर डिझॉर्ड राईट हा इफेक्ट आपण अप्लाय करायचा आणि त्याच्या समोरच जे आहे ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये जायचं आहे आणि डिझॉर्ड लेफ्ट हा इफेक्ट अप्लाय करायचा. तर डिझॉर्ड 1, डिझॉर्ड 2, डिझॉर्ड राईट, डिझॉर्ड लेफ्ट, त्यानंतर डिझॉर्ड राईट, नंतर लेफ्ट आणि नंतर राईट, नंतर लेफ्ट असे पहिल्यांदा 4-4 नंतर 3-3 असे कॉम्बिनेशन केलेलं आहे आपण. तर अशा प्रकारे हे इफेक्ट्स द्यायचे. तर ॲनिमेशन कंप्लीट आपले झालेले आहेत. त्यानंतर स्टार्टला यायचं आहे, इफेक्ट्समध्ये जाऊन व्हिडिओ इफेक्ट्समध्ये जायचं. ओके, तर व्हिडिओ इफेक्ट्समध्ये गेल्यानंतर पहिलाच इफेक्ट जो आहे हा तुम्हाला भेटून जाईल लाईट इफेक्ट्समध्ये. ठीक आहे, तर लाईट इफेक्ट्समध्ये आल्यानंतर हॅलो 2 हा इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे आणि यात कुठलीही सेटिंग चेंज न करता हा इफेक्ट जो आहे हा पहिल्या आपल्या ज्या 14 लेअर आहेत त्या 14 लेअरला हा इफेक्ट इथंपर्यंत सेट करायचा आहे, म्हणजे 8 सेकंदापर्यंत. त्यानंतर इथल्या 2 फ्रेम ज्या आहेत त्या तुम्ही सेपरेट सोडायच्या आहेत, 2 आपल्या क्लिप्स. आणि त्यानंतर पुढच्या ज्या लेअर्स आहेत त्यामध्ये जायचं आहे. पहिला इफेक्ट जो आहे तो पण व्हिडिओ इफेक्टमध्येच द्यायचा आहे. तर इथं व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं आहे. व्हिडिओ इफेक्टमध्ये गेल्यानंतर जस्ट जो इफेक्ट आहे तो आपण सिलेक्ट करायचा आहे. तर त्यासाठी आपल्याला स्प्लिटमध्ये जायचं आहे आणि मिरर 3 लेअर यावरती क्लिक करून तुम्ही व्हर्टिकली याला व्यवस्थित खालीवर सेट करू शकता. त्यानंतर हा एका लेअरपर्यंत पुरताच मर्यादित ठेवायचा आहे. पुढची जी लेअर आहे त्यावरती क्लिक करायचं आहे, तिथं बॉडी इफेक्ट आपल्याला द्यायचं आहे. तर बॉडी इफेक्टमध्ये क्लोनमध्ये जायचं आहे आणि क्लोनमध्ये तुम्हाला एक इफेक्ट बघायला भेटेल, फ्रॅगमेंट हा इफेक्ट, फ्रॅगमेंट क्लोन हा इफेक्ट बघायला भेटेल. तर तो बॉडीच्या मागं तुम्हाला अशा प्रकारे जो छोटे छोटे कागदाचे तुकडे असतात तसा उडताना इफेक्ट आहे तर तो दिसून जाईल, तर तो अप्लाय करायचा आहे. नंतर पुढच्या लेअरवरती जायचं आहे, बॉडी इफेक्टमध्ये जायचं आहे आणि फिगर ग्लेअर हा इफेक्ट तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे स्ट्रोकमध्ये जाऊन. ठीक आहे, तर स्ट्रोकमध्ये गेल्यानंतर तुम्हाला हा इफेक्ट बघायला भेटेल बॉडी इफेक्टमध्ये. त्यानंतर परत आता इथून पुढचे सगळे ग्लोईंग लाईन्समधले आहेत, तर बॉडी इफेक्टमध्ये जायचं आहे, ग्लोईंग लाईन्समध्ये जायचं आहे आणि एनवलपिंग लाईटिंग हा इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे. पुढं जायचं आहे, पुढं गेल्यानंतर परत बॉडी इफेक्ट, परत ग्लोईंग लाईन्स आणि परत टोटिंग फ्लेम हा इफेक्ट त्यातील अप्लाय करायचा आहे. पुढं जायचं आहे, पुढं गेल्यानंतर बॉडी इफेक्टमध्ये ग्लोईंग लाईन्स आणि ग्लोईंग लाईन्समध्ये 9 टेल्स हा इफेक्ट तुम्ही अप्लाय करायचे. तर याची साईज पण तुम्ही कमी जास्त जे आहे ते ठेवू शकता, जितका तुमची बॉडीनुसार तुम्ही ॲडजस्टमेंट करू शकता. कलर देखील याचा जो तुम्हाला हवा असेल तो कलर तुम्ही इथं ठेवू शकता. ओके, तर अशा प्रकारे हे इफेक्ट्स आहेत. हे सर्व इफेक्ट्स आपले देऊन झालेले आहेत. त्यानंतर आता जस्ट शेअर ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. व्हिडिओ रिझोल्युशन वगैरे सेट करून हा व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करण्यास सुरुवात करायची. ओके, तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. आजच्या व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती तुम्ही नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर भेटूया पुढच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि एडिटिंग शिका. जय हिंद, जय महाराष्ट्र.